शहापूर तालुक्यातील श्री क्षेत्र विठ्ठलगाव आल्याणी येथे पारंपरिक 109वा श्री विठ्ठल रुक्मिणी यात्रा उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला। 109 वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या या उत्सवाला श्री विठोबाची कृपा, संतांचे आशीर्वाद आणि ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्य लाभत आहे। वैकुंठवासी हरिभक्तपरायण भाऊ कुशा खाडे आणि राष्ट्रीय कीर्तनकार वैकुंठवासी हरिभक्तपरायण भीमानाथ सावळाराम देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा 4 दिवसीय सोहळा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडलाय। तर या उत्सवामध्ये नामवंत कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनातून भक्ती रसाची उधळण केली आहे। प्रथम दिवशी साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी यांच्या कीर्तनानं जागरण रंगलंय, तर द्वितीय दिवशी वरुधिनी एकादशी निमित्त कांचनताई जगताप यांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केलाय। तिसऱ्या दिवशी श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या प्रभावी कीर्तनानं वातावरण भक्तिमय झालंय। उत्सवातील विशेष आकर्षण ठरलेल्या वारसा महाराष्ट्र लोककलेचा या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांची मनं जिंकली आहे। शाहीर बाळासाहेब भागत यांच्या दमदार आवाजानं कार्यक्रमाला वेगळीच उंची प्राप्त झाली। या सोहळ्याच्या अखेरच्या दिवशी धनंजयदास महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता झाली आणि महाप्रसादाचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं। या संपूर्ण उत्सवासाठी ग्रामस्थ आणि परिसरातील भाविकांनी तन मन धनाने सहभाग नोंदवत परंपरेला जपलाय। यंदाच्या उत्सवात सापळे परिवारानं विशेष सेवा देत या सोहळ्याला आपला मानाचा हातभार लावला। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।